नमस्कार. चला, आज तुमच्यातल्याच काही प्रेक्षकांचा आपण क्वेश्चन घेणार आहोत. आत्माचा जन्म तर लेसन लर्न करण्यासाठी, मागच्या जन्मात झालेल्या चुका सुधारण्यासाठी झालेला आहे. तर मग आपल्याला विदाऊट PLR असं कळू शकतं का? तर मी त्यांना आन्सर केलेलं की हो, आपल्याला कळू शकतं. मेडिटेशनच्या मार्फत आपल्याला कळू शकतं तुमचं लाईफ लेसन काय आहे, तुमचं सोल कॉन्ट्रॅक्ट काय आहे, हे थोड्या फार प्रमाणात तुम्हाला रिव्हील होऊ शकतं. ओके, मेडिटेशन मध्ये. पण सेकंड क्वेश्चन त्याच्या खालीच होता की जर आपण स्वतः आपल्या हाताने केलं तर मग आपल्याला कसं कळणार आपण रिअल बघतोय की आपण फेक इमॅजिन करतोय फक्त. ओके, असा त्यांचा क्वेश्चन होता. तर ह्या दोन्ही क्वेश्चनचं आपण ना सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आणि माहिती करायचा प्रयत्न करूया काय असतं, कसं असतं आणि काय आपण एक्झॅक्टली बघू शकतो मेडिटेशनच्या मार्फत आणि काय गोष्टी आपल्याला थेरपिस्टकडे जाऊन बघायला लागतात. ओके, आणि थेरपिस्ट ह्याच्यामध्ये कसा मदत करतो ह्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. तर PLR मध्ये बघा, बरोबर बोललात तुम्ही की आपला जन्म, परत जन्म जो झालेला असतो तो आपल्या झालेल्या चुका रिझॉल्व्ह करण्यासाठी आणि कर्मा फेडण्यासाठी, बरोबर, आणि काही लेसन लर्न करण्यासाठी झालेला असतो. त्याबरोबर आपण एक सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतो, सोल पर्पज पण असतं. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे आल्यानंतर करण्यासाठी आलेला असतो स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, तर मेडिटेशन म्हणजे प्रॉपर मेडिटेशन म्हणते मी. पहिल्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला नाही होणार की तुम्ही 2 तास बसलात आणि तुम्हाला सगळं एकदम व्हिज्युअलाइज व्हायला लागलं, एकदम दिसायला लागलं. इट विल टेक टाइम. ओके, जेव्हा थोडे दिवस झाले, तुम्हाला सवय झाली, एक 20-25 दिवस आहे ना, त्यानंतर तुम्ही प्रॉपर ध्यान लागायला लागलं, तुम्हाला भान नाही राहत आहे, तुम्हाला टाइमचं भान नाही राहत आहे. मी लोकांना म्हणत असते तुम्ही 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटापासून सुरू करा. पण ज्या वेळेला तुम्ही रोज बसताना 5 मिनिटं, 7 मिनिटं, हळूहळू वाढवत जायचं. ठीक आहे, असं खूप जास्त करायला पाहिजे असं नाहीये. किती लवकर तुम्ही त्या ध्यानामध्ये जाता म्हणजे शून्य, तुमच्या डोक्यामध्ये बिलकुल विचार नाहीये. ठीक आहे, ही स्टेज असायला पाहिजे, काहीच नाहीये, शून्य. मेडिटेशन मध्ये काय होतं, तुम्ही विचार तुमचे येणार, स्टार्टिंगला तर येतात सगळ्यांना. ओके, त्यावेळेला आपण फक्त त्यांना जाताना बघायचंय, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं. अच्छा, माझ्या डोक्यात हे पण चालू आहे, ओके हे पण चालू आहे, असं फक्त त्याला जाताना बघा. हळूहळू ते विचार कमी होतील, मग नंतर तुम्ही प्रॉपर मेडिटेशनला लागतात. असं मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचा सोल पर्पज किंवा सोल कॉन्ट्रॅक्ट काय आहे हे तुम्ही थोडंसं रिव्हील करू शकता. जे PLR थेरपिस्ट कडे जातो त्यावेळेला आपण एक पर्टिक्युलर क्वेश्चन घेऊन जातो. माझ्याकडे पण लोक येतात तर मी आधी सांगत असते त्यांना की प्लीज तुम्ही एकच क्वेश्चन घेऊन या. माझ्याकडे पण लोक आले तर मी त्यांना सांगत असते की तुम्ही एकच क्वेश्चन घेऊन या, लव्ह रिलेशनशिप बद्दल किंवा प्रेमाबद्दल किंवा फायनान्स बद्दल, है ना. एखाद्या पर्टिक्युलर रिलेशनशिप बद्दल जर तुम्ही आलात तर तुम्हाला खूप व्यवस्थितपणे त्या रिलेटेड गोष्टी दिसायला लागतील, रिव्हील होतील. ओके, आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते खूप मोठी लायब्ररी सारखं आहे. असं समजा जर तुमचे 200-300 जन्म झालेले असतील किंवा 500 जन्म झालेले असतील तर 500 जन्माच्या सगळ्या मेमरी, इन्क्लूड तुमचं बर्ड योनीमधलं, इन्क्लूड तुमचं एनिमल योनीमधलं, है ना, जेव्हा तुम्ही क्रिस्टल होता, जेव्हा तुम्ही मिनरल्स होतात, ह्याचा पण मी डिटेल व्हिडिओ बनवलाय, तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, तुम्ही नक्की बघा की कसे 84 लाख योनीनंतर आपण मानव जन्म घेतो. सगळ्यांची मेमरीज तिकडे असतात काही काही प्रमाणात. ओके, पण काय होतं जेव्हा आपण मेडिटेशन मध्ये बसतो त्यावेळेला मन कुठेही भटकू शकतं ना. तर ते 500 जन्मातले कुठला जन्म तो समोर आणणार आहे आपल्याला नाही माहिती, बिकॉज आपलं एक टार्गेट नाहीये. जेव्हा आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आम्ही करतो, तुम्ही थेरपिस्ट कडे जाता, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फिक्स असतं की हे नातं आमचं बरोबर नाही, आम्हाला ह्या नात्यावरती फोकस करायचं आणि ह्यासाठी आम्हाला हे करायचंय, पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं. तर सबकॉन्शियसला माहिती असतं की आपल्याला काय क्वेश्चनचं आन्सर आपण शोधायला चाललोय. मला माहितीये हे वालं जे आहे प्रश्न हा ह्या पुस्तकातला आहे, तर तो बरोबर ती वाली पुस्तक आपल्याला काढून देणार आणि आपण त्या रिलेटेड लाईफ बघणार. तुम्ही मेडिटेशन मध्ये बसलात, सगळं झालं, तुम्हाला थोडं थोडं दिसायला पण लागलं, पण एक तर तुम्हाला कळणार नाही कुठलं लाईफचं दाखवतोय हा, ते रिलेटेड आहे का नाही असं नाही माहिती असणार आपल्याला. सेकंड थिंग काय होतं, एखादी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दिसली किंवा काही तुम्हाला दिसलं
तर तुम्ही अडकू शकता. थेरपिस्ट काय करतो, अच्छा ठीक आहे, मग आता बघा पुढे काय होत आहे, मग आता बघा 5 वर्ष मागे काय झालं. बिकॉज आम्ही पण इंट्युटिव्हली तुमच्या बरोबर कनेक्ट असतो आणि आम्ही सांगत असतो तुम्हाला, वेळोवेळी गाईड करत असतो. नाहीतर तुम्ही तास 2 तास तुम्ही तोच सीन बघत बसणार आहे बिकॉज तुम्हाला चांगलं वाटतंय. ओके, किंवा तुम्ही घाबरताय त्या सीनला तर तुम्ही पटकन पळून येऊ शकता त्या सीन मधून बाहेर. ओके, पण आम्ही काय करतो ऍज अ थेरपिस्ट, तुम्हाला शांत करतो. तुम्ही सोल आहात, तुम्ही विटनेस करत आहात, तुम्ही बघत आहात, शांत व्हा. बिकॉज जेव्हा आपण सबकॉन्शियसली जातो ना पास्टमध्ये, ट्रान्समध्ये, त्यावेळेला आपल्याला ते अनुभव दिसतात पण आणि फील पण होतात. लोक रडायला लागतात, लोक थरथर कापायला लागतात, लोकांचं है ना इमोशन्स बाहेर येतात त्या रिलेटेड. ओके, दुःख असेल, प्रेम असेल, राग असेल किंवा त्रास असेल, है ना, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, तो तो ते त्रास म्हणजे ते दुखतंय ना, ते दुखणं सुद्धा लोकांना जाणवतं. आणि हेच तुमचं रिअल पास्ट लाईफ रिग्रेशन होतंय, हे त्याचं प्रूफ आहे. म्हणजे लोक असं पण क्वेश्चन विचारतात की आपल्याला कसं कळणार ना, त्या मॅडमनी विचारलेलं की आपल्याला कसं कळणार की आपण खरंच बघतोय की मनाचं इल्युजन आहे. मनाचं इल्युजन असतं तर मग तुम्ही पिक्चर सारखं बघितलं असतं. हिरोचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला नसतं दुःख झालं की ओ माझ्या पायाला लागलं, मला दुखतंय. ठीक आहे, सो ह्या किंवा ते इमोशन्स अटॅच नसतात. ते फिलिंग, तो त्रास, तो दुःख, ते पेन, प्रत्येक गोष्ट त्या पर्टिक्युलर जे बघताय तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट असतं. ओके, त्यामुळे मग हे आपल्याला कळतं की जे बघतोय ते आपल्या मनाचं इल्युजन नाहीये. आणि इल्युजन मध्ये कसं तुम्ही स्टोरी बनवून ठेवता, तुम्ही स्टोरी बनवून ठेवलेली नाही. त्यांना माहिती पण नसतं की आपण काय बघणार आहे, काय होणार आहे पुढे, काय निघणार आहे पुढे. मी लोकांना सांगत असते की तुम्ही शांत राहा. तेव्हा तर आपण कॉन्शियस माइंड युजच करत नाही ना. तर मग तुम्ही कॉन्शियस माइंड यूज नाही करणार तर मग तुम्ही स्टोरी कशी बनवणार. सबकॉन्शियस माइंडला खोटं बोलता येत नाही, त्याला जे दिसतंय ते बोलणार. ओके, कॉन्शियस माइंड डोकं चालू शकतो. म्हणून मी लोकांना सांगत असते नेहमी, पास्ट लाईफ रिग्रेशन करायला जे येतात माझ्याकडे त्यांना सांगत असते, डोकं शांत ठेवा, क्वेश्चन करू नका. कधी कधी काय होतं, लोकांना ना पॉइंट 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 दिसणार, जसं आपण लहानपणी असं डॉट 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 जोडत जायचो है ना, तशा प्रकारे दिसतं. थेरपिस्टचं काम हे आहे की ते डॉट्सला जॉईन करायचं, की ह्यानी एक मोठा पिक्चर काय दिसतोय. ओके, ह्या चित्राचं सिम्बल काय आहे. कोणाकोणाला डायरेक्टली पास्ट लाईफ दिसत नाही, कोणाकोणाला फील होतं, कोणाकोणाला एखादं चित्र दिसतं, एखादा पार्ट दिसतो. ओके, आणि मग नंतर आम्हाला परत मागे जाऊन बघावं लागतं. चला मग तुमच्या लहानपणात जाऊया, तुमच्या है ना, ती पूर्ण हिस्ट्री जाणून घ्यायची असते. ओके, तर हे थेरपिस्टचं काम असतं. अशा प्रकारे महत्वाचं असतं, जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चन रिलेटेडच पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं असेल तर तुम्ही थेरपिस्ट कडे जावा. असंच तुम्हाला बघायचं असेल की खरं असतं का नाही, काय आहे, जस्ट क्युरियोसिटी आहे लाईफमध्ये, खूप जास्त काय प्रॉब्लेम नाहीये, तर तुम्ही तुमच्या तुमच्या हाताने, तुमच्या तुमच्या मनाने मेडिटेशननी करू शकता. करू शकता म्हणजे ते आपोआपच होतं, तुम्ही काय वेगळं करत नाही. मेडिटेशन मध्ये जाता कॉन्शियस माइंड बंद होतं आणि सबकॉन्शियस ऍक्टिव्ह होतं. तर जे काही असेल ना ते पॉपअप होणार. ओके, तर ते कुठल्याही रिलेटेड असू द्या. ठीक आहे, असं असतं. तर हे तुमच्या प्रश्नांचं थोडंसं उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय मी. आय होप तुम्हाला कळलं असेल किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं कळाली असतील तुम्हाला. आणि जर अजून काही प्रश्न असतील ना तर तुम्ही विचारा, मला खूप बरं वाटेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. ओके, नमस्कार.